सियावर रामचंद्र की पवन सुत हनुमान महाराज। ऐका, लग्न लागल्याच्या नंतर काही दिवस भगवंत शंकर सासूरवाडीला राहिलेले आहेत। निघायची वेळ आली, हिमालयानी मैनावती रडू लागली। बाप कसाही असला, ज्यावेळेस पार्वती मातेचा विवाह झाला आणि झाल्याच्या बरोबर बाप कसाही असला तरी तरुण पोरग मेलं तरी डोळ्यात अश्रू येत नाही, पण लेक एकदा सासरी चालली की बापाच्या डोळ्यामध्ये पाणी येतं बरं का। हिमालयासारखा पहाड लेक सासरी जाताना रडू लागला। आणि किती रडला, त्याचं चिंतन असं आहे। बापाचं लेकीचं नातं कसं आहे मला माहिती नाही बरं का, पण आहे। ज्या घरात लेक दिली ना, बाप त्या घरात जात नाही, पण त्या गावातून महिन्यातून 3-4 वेळा जातो आणि लोकांना विचारतो माझ्या बाईचं कसं काय चाललंय। त्याचं नाव बाप आहे। हे महिला वर्ग जो आहे ना, ज्याला आईबाप नाही ना, ज्या ताईला, तिला दिवाळीला भावाला फोन करावा लागतो, वहिनीला फोन करावा लागतो, दादा कधी येऊ रे मी सणाला, वहिनी मी कधी येऊ। आईबाप नसलेल्या लेकीला विचारून माहेराला जावं लागतं बरं। पण जिचे आईबाप आहे ना, ती नवऱ्याला सांगते मी यावर्षी 15 दिवस अगोदर माहेराला जाणार आहे। आई गेली की माहेर संपलं आणि बाप गेला की चपला काढायच्या जागा संपल्या बरं का। माय गेली की माहेर संपलं। बाप कसाही असू द्याव, मागणं जर आलं ना, 10 लाख हुंडा मागितला ना, 10 लाख, ते म्हणतंय थांबा मी आलोच। आतमध्ये किचन मध्ये जाते आणि बायकोला विचारते काय करायचं ग, 10 लाख हुंडा मागताय। ती म्हणते आपली दीदी दिसायला चांगली सुंदर आहे, शिकलेली आहे, आपण दुसरं स्थळ पाहू, पण एवढा हुंडा नको। त्यावेळेस तो म्हणतो येडी का खोळी, माझी बाई जर राणी सारखी तिकडे राहणार असेल ना, तर शिर्डी मधले 2 गुंठे विकील, पण माझ्या बाईचं चांगलं करीन। याचं नाव बाप आहे, याचं नाव बाप आहे रे। मरत असताना लेकीसाठी जीव थांबून ठेवतो ना, त्याचं नाव बाप आहे। एक तरी लेक पाहिजे गड्या, ज्याला लेक आहे ना त्याच्या मरणाचा सोहळा आहे बरं का, त्याच्या मरणाचा सोहळा। रात्रभर मड पडतं रे, लोक तंबाखू चोळत सांगतात मोदी साहेबांना काय केलं पाहिजे, उद्धव साहेबांना काय केलं पाहिजे, शिंदे साहेबांना काय केलं पाहिजे। रात्रभर मड पडलं आणि इकडं गप्पा इकडच्या तिकडच्या रंगतात, पण सूर्य उगवल्याबरोबर वड्याच्या पलीकडून आवाज येतो, अप्पा अण्णा पप्पा, समजावं लेक आली। छातीवर पडून पडून रडते ना, ती लेक असते माय बाप। लग्न करताना आईच्या खांद्यावर डोकं ठेवून सांगते आजीला भेटन, आजीचा जीव सगळ्यात जास्त नातीवर, नातीचा जीव आजी। आजीचं पातळ धुईल, आजीला भाजी आणून देईल, आजी तुझे पाय दाबून देऊ का, आजीची मस्करी करेल। आजीची शेवटची मैत्रीण नात असते आणि नातीची पहिली मैत्रीण ही आजी असते बरं। लग्न झाल्यावर आजीपाशी जाते, आजी येते बरं का, माझ्या पप्पाला जीव लाव। किती भाव असतो त्या लेकीचा। लग्न झालं, आईच्या खांद्यावर डोकं ठेवून रडते आणि आईला सांगते आई पप्पाला लय उन्ह बोलली तू आतापर्यंत, टाकून बोलली, पण तुझ्या पाया पडून सांगते ग, एक वेळी जेवाय देऊ नको पप्पाला, पण असं बोलत जाऊ नको। आतापर्यंत मी होते, आता कुणी राहिलं नाही, त्यांना डायबिटीज आहे, वेळेवर जेवायला देत जा, त्यांच्याशी भांडत जाऊ नको, ही लेक असते बरं। तुम्हाला सांगू, लग्न करताना सुद्धा नवऱ्यामध्ये आपल्या बापाचे गुण असावे हे पाहते ना, ती लेक असते। माझ्या बापासारखा पाहिजे, आणि बापाचंही प्रेम असते,
लग्न करून गेली ना फोन करते आईच्या मोबाईलवर, पण पहिलं विचारते पप्पा कसे आहेत ग, अण्णा कसे आहेत ग, आबा कसे आहेत ग, त्याचं नाव लेख आहे. अख्ख्या घराची काळजी बाप घेतो, पण बापाची काळजी लेख घेते. बरं का? बेवडा नवरा असला ना ती बाई झोपून जाते, पण लेख मात्र वाट पाहत राहते की माझा पप्पा आला नाही अजून. कुठं पडला असेल का, कोणी काय बोलला असेल, कमी जेवला ना बाप, कमी जेवला ना, ते लेकरू आजूबाजूला घुटमळते तिथं, का पप्पा कमी जेवले, कोणी काय बोललं असेल का, काही टेन्शन आहे का माझ्या पप्पाला, त्याचं नाव लेख आहे रे. वाटेकडे डोळे लावून बसतंय ते लेकरू, त्याचं नाव लेख आहे. तुम्हाला सांगू, बाप जर तुम्ही जर दिवाळीला येणार असाल ना, ज्या दिवशी येणारे तुम्ही त्या दिवशी 5 वाजता उठणारा बाप 3 वाजता उठून बसते बिछाण्यावर, 4 वाजता तर आंघोळ करून गण ठोकून बसते बिछाण्यावर. पोरला म्हणते दीदी येणार आहे ना, रात्याला आणायला जातो का मी जाऊ, बस स्टॉपवर आणायला जातो का मी जाऊ. बाबा आत्ताशी 4 वाजलेत, मलाही माहिती रे 4 वाजले, पण ती म्हणली लवकर येते, याचं नाव बाप आहे. ऐका रे, लेक आली ना त्याला वाटतं कुठं ठेवून कुठं नाही. जायच्या दिवशी सोडवायला जाते, एसटीत बसवलं ना खिडकीच्या बाजूनं जाते, खिशातल्या चिठ्ठ्या काढते, 500ची घडी घातलेली नोट लेकीच्या हातात देते. पप्पा राहू द्या ना, काय करायचे मला याचं, अण्णा आबा राहू द्या ना, तुम्हाला राहू द्या, राहू दे ग तुला, त्यानं तुला यावेळी चांगली साडी घेतली नाही, याची चांगली साडी घे, याचं नाव बाप आहे. आता माझ्या हातात काही राहिलं नाही, सगळे व्यवहार त्याच्या हातात आहे. मीच मला खर्चायला दिले पैसे थोडे थोडे वाचून तुला दिले बाळा, याच्यातून तुला चांगली साडी घे. याचं नाव बाप आहे, याचं नाव बाप आहे. ज्या दिवशी बाप गेला ना माहेर संपलं, लग्न लागलं, कोण डीजे पुढे नाचतोय, कोण पंक्तीला बसायचा विचार करतोय, पण एका कोपऱ्यात अश्रू ढाळीत असतो ना, तो बाप असतो. कुणीतरी सांगायला येतं अण्णा आबा दीदी चालली, पळत येते रे, तोपर्यंत नवरा नवरी गाडीत बसून चाललेली असते, गाडीवर थाप मारतोय, ड्रायव्हर आरशात पाहतो नवरीचा बाप आहे, ब्रेक मारतो, काचा खाली करतो. पण आज बाप बाजू बदलितो, लेकीच्या बाजूने जात नाही, आज जावयाच्या बाजूने जाते, हात जोडते. गावात कुणाला हात जोडले नाही कधी, पण आज मात्र जावयाला हात जोडले. बापू सगळं दिलं बरं, सोन्याचा तुकडा दिला, त्याला जीव लावा. बापू सगळं दिलं तुम्हाला, सगळं दिलं, अजून भाकऱ्या करता येत नाही, कच्च्या राहतात, तिला काही ओरडत जाऊ नका. बापू तिला चांगली कपडे घालायला आवडतात, सारखी आरशापुढे उभी राहते, तिला नटायला आवडतं, तिला ओरडत जाऊ नका. जावई बापू सकाळी लवकर उठत नाही हो, तिची झोप होत नाही, तिला ओरडत जाऊ नका. बापू तिला जोरात बोललेलं सहन होत नाही, बोलत काही नाही, पण कुजत बसते एका कोपऱ्यात जाऊन, तिला काही बोलत जाऊ नका. काही चुकलं ना, अश्रूंचे सावकाराचे उमरे अश्रूंनी धुवून काढी, पण तुम्हाला पाहिजे ती देईल, पण माझ्या सोन्याच्या तुकड्याला जीव लावा. याचं नाव बाप आहे गड्या, याचं नाव बाप आहे. बापाच्या डोळ्यात दोनदा पाणी येतं, काचेसारखी जपलेली मुलगी ज्यावेळी सासरी निघते त्यावेळेस, आणि दुसऱ्यांदा नादान मुलगा नादान सुनीच्या नादानं घराकडे पाठ फिरवतो, तेव्हा बापाच्या डोळ्यात अजून कितीतरी वेळा पाणी येतं. त्याचं कारण लेक अश्रू पुसते, आणि मुलं पोरं बापाच्या डोळ्यात अश्रू आणतात. ज्यावेळी तरुण पोरग म्हणतं ना पप्पा तुम्ही माझ्यासाठी काय केलं, त्यावेळी बापाच्या डोळ्यात पाणी येतं. अरे साधं जनावर पाळलं ना, दुसऱ्या वावरात चरत असलं, शेतात आवाज दिला तर ते त्या म्हाताऱ्याकडे येतं, पण 16 वर्षाच्या पोराला 4 वेळा आवाज दिल्यावर ते जवळ येत नाही ना, त्यावेळी बापाच्या डोळ्यात पाणी येतं. आणि बापाचं सगळ्यात जास्त लेकीवर प्रेम असते. मायबाप यमाला सुद्धा थांबून ठेवतंय, माझी बाई आली नाही थांब,
बाईला भेटू देन मग मला घेऊन जातो बाप असतो ध्यानात ठेव तो बाप असतो घेऊ कसा निरोप तुटतात आर्त धागे घेऊ कसा निरोप तुटतात